जय भवानी, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मुजरा करून व शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव आणि शीख पंथाचे किंवा धर्माचे अभ्यासक डॉक्टर अशोक कामत सर यांना वंदन करून आज मी शिवव्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार गुरु तेग बहादर या शिखांच्या नव्या गुरुची माहिती आपल्यापुढे सादर करणार आहे. शिखांचे एकंदर दशम गुरु मानले जातात. त्यानंतर गुरु ग्रंथ साहेब हा शिखांचा ग्रंथ. ही परंपरा केवळ 10 गुरूंच्या पर्यंत आहे. त्यानंतर गुरु ग्रंथ साहेबांनाच गुरु मानण्याची प्रथा सुरू झाली. अर्थात शिखांच्या 7व्या गुरुपर्यंत हा पंथ शांततेने चाललेला होता. हा शक्ती मार्गाचा पंथ नव्हता, एक धार्मिक पंथ होता. गुरु नानकांना हिंदू धर्मामध्ये काही गोष्टी आवडल्या नाही, तेव्हा त्यांनी आपल्या एका पंथाची स्थापना केली आणि त्याला शीख धर्म किंवा शिष्य धर्म असं नाव पडलं. अर्थात आपण त्याला आता शीख धर्म म्हणतो. तो हिंदू धर्मातून बाहेर पडलेला एक पंथ आहे. आणि अशा प्रकारे यांची जी अखंड परंपरा 10 गुरुपर्यंत आली, त्यातले 9वे गुरु हे गुरु तेग बहादर. अर्थात तेग बहादरापासून शक्ती पंथाला सुरुवात झाली. या अगोदरचे 7 गुरु हे शांततेच्या मार्गाने आपला धर्माचरण आणि धर्म प्रचार करत होते. परंतु हा यवनांचा आणि विशेषतः मोगल काळ होता आणि या काळामध्ये औरंगजेबाची वक्र दृष्टी सगळ्यावर फिरत होती. हिंदू असो किंवा शीख असो, बौद्ध असो, इतर धर्मीयावर त्याची दृष्टी ही वक्रच असायची आणि संपूर्ण इस्लामचा प्रचार या देशामध्ये झाला पाहिजे अशी त्याची विचारसरणी होती. अर्थात गुरु तेग बहादर हेही आपल्या धर्माचाच प्रचार करत होते. त्यात विशेष असं काही वेगळं करत होते असं नाही. हा एक धर्माचरणाचा मार्ग होता. परंतु औरंगजेबाचं त्यांच्याकडे लक्ष गेलं आणि औरंगजेबाला हे मान्य नव्हतं. गुरुजी शीख आणि हिंदूंचं ऐक्य करण्यात गुंतलेले होते. आणि एकदा आसाम मोहिमेमध्ये मिर्झा राजा जयसिंग औरंगजेबाचा मोठा सरदार मानला जातो, अंबरचा राजा मानला जातो आणि हा अकबराच्या दरबारचा एक मातबर सरदार आणि त्याचा मुलगा रामसिंग. आपल्याला माहिती आहे की मिर्झा राजा पुढे शिवाजी महाराजांवर महाराष्ट्रात चालून आला होता आणि तिथं महाराजांना त्यांनी तह करायला पाडलं आणि मग महाराज पुढे आग्र्याला तह करण्यासाठी गेले. त्याचप्रमाणे तिकडं शीख पंथ हा जोर धरत होता आणि या शीख पंथाचा जो कारभार चाललेला होता तो शांततेच्या मार्गाने, पण ते औरंगजेबाला मान्य नव्हतं. आणि आसामच्या मोहिमेमध्ये मिर्झा राजा राम आणि त्यांचा मुलगा रामसिंग हे आसामला जेव्हा त्यांच्यावर कामगिरी सोपवली त्यावेळेला त्यांनी गुरु तेग बहादरांना आपल्याबरोबर घेतलं. तेग बहादरांना आपल्याबरोबर का घेतलं तर तिकडं जादू करणारे लोक आहेत असा एक समज होता. चेटूक करतात आणि त्यांना शह द्यायचं असतं तर गुरुजी आपल्याबरोबर पाहिजे, कारण गुरुजींच्या पुढे त्यांची ही विद्या चालणार नाही. हाच केवळ हेतू होता. आणि गुरुजींना इथं राजकारण काही करायचं नव्हतं. परंतु हे काश्मीरात पुढे जाऊन त्यांनी हिंदू आणि शिखांचंही ऐक्य करण्याचा प्रयत्न केला आणि आसाममध्ये त्यांच्या मोहिमेत सामील झाल्यानंतर आणि ही वार्ता औरंगजेबाच्या कानी गेल्यानंतर औरंगजेबाचा संताप वाढला आणि पुढे त्यातच त्यांना देहदंड देण्या इतपत औरंगजेबानं तयारी केली. गुरु तेग बहादरांचा जन्म 1 एप्रिल 1621 आणि त्यांच्या मातेचं नाव होतं नानकी देवी आणि पिताजीचं नाव होतं हरिगोविंद. हरिगोविंद हे त्यांच्या अगोदरचे गुरु होते. म्हणजे ही गुरु परंपरा अशी वडिलांकडून मुलाकडे चालत आलेली दिसते. आणि गुरु हरिगोविंदांनी सुद्धा यवनांच्या विरुद्ध लढा उभारलेला होता. अर्थात ते स्वतःहून यवनांच्या विरुद्ध लढत नव्हते, परंतु मुघल सरदार सुभेदार हे अचानक हल्ले करायचे, लोकांची लुटपाट करायचे आणि त्याला तोंड देण्यासाठी गुरु हरगोविंद सिंगांनी अनेक वेळा प्रयत्न केला. आणि त्याच वेळेला 7-8 वर्षाचे असलेले गुरु तेग बहादर या आपल्या वडिलांच्या बरोबर असायचे आणि ते तलवार चालवण्यात पटाईत होते.
अर्थात 7व्या-8व्या वर्षापासून तलवार चालवायची विद्या त्यांनी हस्तगत केलेली होती आणि तेवढे ते शूर होते. असं सांगितलं जातं की महाराष्ट्रामध्ये जसा औरंगजेबाला सडेतोड उत्तर देण्याचं काम धर्मवीर संभाजी महाराजांनी केलं आणि संभाजी महाराजांचा शेवट औरंगजेबाने ज्या प्रकारे केला त्याच प्रकारे गुरु गोविंद सिंगाचाही त्यांनी शेवट केला. परंतु गुरु गोविंद सिंग कधीही त्याच्या पुढे नमले नाही. त्यांनी धर्मासाठी बलिदान केलं आणि एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, धर्म हेत साका जिन किया, शीस दिया पर शिर नाही दिया. अशा प्रकारे त्यांनी म्हटलेलं आहे की मी औरंगजेबाच्या पुढे कधीही मान वाकवणार नाही. गुरुजी स्वभावाने अत्यंत दयाळू होते. एकदा त्यांना एक गरीब भिकारी मुलगा दिसला, त्याच्या अंगावर कपडे नव्हते. त्यावेळेला गुरुजी लहान असताना सुद्धा घरात गेले आणि आपला चांगला पोशाख आणून त्यांनी त्या मुलाला दिला. घरातले लोक पाहत राहिले आणि घरातल्या लोकांनी जेव्हा त्यांना आईने विचारलं की तू त्या मुलाला तुझे कपडे का दिले, तर म्हटला मला पुष्कळ कपडे आहेत, त्या मुलाला कपडे नाही, मला वाईट वाटलं. अशा प्रकारची गुरुजींची एक स्वभाव होता. लहानपणापासून गुरुजी दयाळू होते, कनवाळू होते. लोकांच्या बद्दल त्यांना आदर होता आणि गोरगरिबांना मदत करण्याची त्यांची वृत्ती होती. गुरुपदी ते विराजमान झाले ते 20 मार्च 1664 आणि हा काळ येतो शिवकाळ. आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज त्यावेळेला मार्गी लागलेलं होतं. 1664 मध्ये महाराजांनी बऱ्यापैकी औरंगजेबाला तोंड दिलेलं होतं आणि याच काळामध्ये उत्तरेकडे आणि विशेषतः पंजाबमध्ये गुरुजींचं कार्य चालू होतं. अर्थात गुरुजी सामाजिक आणि धार्मिक कार्य करत होते, परंतु औरंगजेबाला ते नको होते. औरंगजेबाने सांगितलं की इथं फक्त इस्लाम आणि इस्लामच धर्म राहील, हिंदू राहणार नाहीत आणि शिखही राहणार नाही. परंतु गुरुजींना ते मान्य नव्हतं. गुरुजी सर्वांना समान मानत होते. ते म्हणायचे की कुठल्याही धर्माच्या तत्वामध्ये असं दिलेलं नाही की आमचाच धर्म या जगात राहील. सर्व धर्म समान आहेत आणि सर्व धर्म हिंदू असो, मुस्लिम असो किंवा शीख असो, त्यातली सर्व तत्व ही चांगली आहेत, मानवतावादी आहेत. पण औरंगजेबाला ते पटत नव्हतं. बगार भागामध्ये पंजाबच्या नैऋत्येला असलेल्या एका भागात ते गेले. तिथं दुष्काळी परिस्थिती होती आणि विहिरी नव्हत्या. विहिरी काही होत्या त्या कोरड्या पडलेल्या होत्या. गुरुजींनी विचार केला की या लोकांची परिस्थिती फार वाईट आहे. गुरुजींनी तिथं विहिरी खोदायला त्यांच्याबरोबर शिष्यगण असायचा. गुरुजी काही एकटे दुखते फिरत नव्हते. अनेक शिष्य त्यांना पुढे मिळाले आणि दोन्ही प्रकारचे धर्माचरण करणारे तर सगळेच होते, पण त्याचबरोबर तलवार बहादरही होते. आणि अशा प्रकारे त्या भागामध्ये त्यांनी विहिरी खोदल्या आणि त्याचबरोबर गरीब शेतकऱ्यांना गायी घेऊन दिल्या. अशा प्रकारचं उत्तम कार्य गुरुजींचं चाललेलं होतं. गुरुजी उत्तम काव्य रचना करायचे आणि ही काव्य रचना गुरुमुखी जी लिपी आहे शीख धर्माची, त्या गुरुलिपीमध्ये जसं आहे तसं व्रजभाषा हिंदी, या हिंदीमध्ये गुरुजींनी रचना केलेल्या आहेत आणि त्याच्यातून जातीय आणि धार्मिक सलोखा निर्माण करण्याचं काम गुरुजींनी केलेलं आहे. ही काव्य रचना कशासाठी, केवळ धार्मिक नाही तर लोकांचं, हिंदू मुस्लिम शीख सर्व गुण्यागोविंदाने एकत्र नांदावेत अशा प्रकारचे गुरुजींची ती वचनं आहेत. गुरु नानक देवानी केले. त्यानंतर यांनी सुद्धा तेग बहादरांनी ही आपली काव्य रचना केली आणि अशा प्रकारे गुरुजी सगळीकडे प्रसिद्ध होत चालले. गुरुजीचं भ्रमण देशभर चाललेलं होतं. विशेषतः उत्तर हिंदुस्थानमध्ये जास्त, काश्मीर असो, आसाम असो आणि पंजाबच्या बाहेर जास्त करून ते असायचे. तेव्हा अशा प्रकारे त्यांचं कार्य चाललेलं होतं. त्यानंतर गुरुजींनी फौजेची उभारणी केली, कारण त्यांना माहित होतं की मोगल सुभेदार आणि मोगल सरदार हल्ले करतात आणि त्याला तोंड तर दिलं पाहिजे. तेव्हा सतलज नदीकाठी त्यांनी एक किल्ला बांधला, भुईकोट किल्ला बांधला आणि तिथं आपला एक मठही तयार केला. मठ हा एक धार्मिक ठिकाण आहे जिथून लोकांना किंवा त्यांच्या शिष्यांना मार्गदर्शन करता येतं आणि किल्ला हे संरक्षणासाठी त्यांनी बांधलेलं होतं. तसं गुरुजींचा कुटुंब कबिला हा आनंदपूरला ठेवलेला होता, पण पुढे तो इकडे आले. औरंगजेबाचं फरमान त्यांना आलं आणि मुस्लिम हो नाही तर शिरछेद करीन असं औरंगजेबाने सांगितलं. तेव्हा गुरुजी मृत्यूला घाबरत नव्हते. आजपर्यंत कोणत्याही गुरुनी
मृत्यूला कधी दाद दिलेली होती, कधीही माघार घेतलेली नव्हती. जेव्हा जेव्हा औरंगजेबाने या शिखांचा आणि आपल्याकडे हिंदूंचा छळ केला, त्यांचा शिरच्छेद केला आणि अशा प्रकारे करत असताना कुणीही माघार घेतला नाही. जसं छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक मावळे संभाजी महाराजांना वाचवताना मारले गेले, परंतु त्याने माघार घेतली नाही. तसंच गुरुजीने माघार घेण्याचा प्रश्नच येत नव्हता. आणि औरंगजेबाने हा दम दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचे कार्य करा, परमेश्वर त्याचं कार्य करेल आणि मी माझं कार्य करेन. परमेश्वराच्या मनात जर मी जगायचंच नसेल तर तुम्ही काय मारणार, परमेश्वरच मला मानेल. आणि त्याचबरोबर माझ्या गळ्यामध्ये मी एक चिठ्ठी अडकवलेली आहे, तोपर्यंत कोणीही मला मारू शकत नाही, असं गुरुजींनी औरंगजेबाला सांगितलं. आता औरंगजेब तसा पापभिरूच होता. त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलं हे पाहण्याचं त्याचं धाडच झालं नाही. आणि गुरुजी तर चिठ्ठी बांधून औरंगजेबाच्या कैदेत होते. औरंगजेबाच्या सरदारांनी, औरंगजेबाच्या लोकांनी त्यांचा खूप छळ केला आणि शेवटी गुरुजी कंटाळले. याच्यापेक्षा मरण बरं म्हणून त्याने औरंगजेबाला निरोप दिला की तुम्ही माझे आता इतके हाल केले तर यापेक्षा मला मरण दिलेलं चांगलं, पण मला तुमचं कोणतंही शस्त्र मारू शकत नाही, हे लक्षात ठेवा. मी माझ्या गळ्यामध्ये चिठ्ठी बांधलेली आहे आणि जोपर्यंत चिठ्ठी आहे तोपर्यंत मला कुणीही मारू शकणार नाही. आता औरंगजेबाने ती चिठ्ठी वाचण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही, कारण तो चिठ्ठी वाचायला सुद्धा घाबरत होता. त्यापेक्षा एकदाच याचं शिर कलम करून टाकू आणि मग चिठ्ठीत काय लिहिलंय ते बघू, किंवा चिठ्ठी आहे तोपर्यंत तो मरणार नाही याचीही परीक्षा बघू, तलवार चालवल्यानंतर त्याचं मुंडकं उडतंय का नाही तेही बघू, अशा प्रकारची त्याची भावना होती, धारणा होती. आणि त्याने आपल्या सरदारांना हुकूम केला की अगोदर गुरुजींच्या शिष्यांना ठार मारा, म्हणजे गुरुजी त्यामुळे त्यांना दुःख होईल आणि ते धर्म परिवर्तन करू शकतील. कारण औरंगजेबाने सांगितलं की दुसरा तिसरा कुठलाही धर्म चालणार नाही, तो मुसलमान हो, इस्लामचा स्वीकार कर, मी तुला माफ करीन. परंतु गुरुजी म्हटले तुम्ही तुमचं काम करा, मी माझा धर्म सोडणार नाही. जसं छत्रपती संभाजी महाराज म्हटले होते तसं तेही म्हणाले आणि मी माघारही घेणार नाही. मग गुरुजींना भीती घालण्यासाठी त्यांनी गुरुजींच्या शिष्यांची गुरुजींच्या समोर दरबारामध्ये अनेक लोक जमलेले असताना त्यांची हत्या करण्याची आज्ञा सोडली. आणि गुरुजींचा एक शिष्य भाई मतेराम याला करवतीनं कापलं. भर दरबारामध्ये करवतीने कापून मारलं. इतकी क्रूर शिक्षा औरंगजेबाच्या सांगण्यावरून त्याचे लोक करत होते. दुसरा शिष्य त्याला मारल्यानंतर भाई दयाल होता, त्याला उकळत्या कढईत टाकलं, उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं आणि तो होरपळून मेला. आता तरी गुरुजी तयार होतील आणि इस्लाम धर्माचा स्वीकार करतील, परंतु गुरुजींनी ते सर्व सहन केलं. ते म्हटले की जे आहे ते परमेश्वराच्या इच्छेनेच घडतं. त्यानंतर तिसरा शिष्य भाई सतीदास होता, त्याचे तलवारीने तुकडे तुकडे केले. अशा प्रकारे तिने त्यांच्या शिष्यांना त्यांच्या समोर आणि भर दरबारामध्ये अशी भयंकर शिक्षा दिली, तरी सुद्धा गुरुजी विचलित झाले नाही. त्याचं कारण असं आहे की गुरु नानक देवानं त्या गुरु ग्रंथ साहेबाच्या ग्रंथामध्ये 1429 या पृष्ठावरती लिहिलेलं आहे. पान नंबर 1429 काय लिहिले, चिंता ताकी कीजिए जो अनहोनी होई, यह मार्गो संसार को नानक थिरो नहीं कोई, जो उपजियो सो बिनसी है परु आद के काल, नानक हरिगुण गाई के छाई मंगल झंझार. नानकदेव म्हणतात की मरणाची चिंता कशाला करता, ते जेव्हा यायचं तेव्हा येणारच आहे. आणि ह्या जगामध्ये संसारामध्ये कुणी स्थिर नाही, कायम कुणी जन्माला आला तो मरणारच आहे. जो जन्माला येतो तो मरतोच, आज नाही तर उद्या मरेल, तेव्हा चिंता करत नाही. अशा प्रकारचं पद गुरुजींनी अशा प्रकारचं पद औरंगजेबाला आणि दरबारला ऐकलं आणि औरंगजेब संतापला आणि त्याने आज्ञा केली की आता शिरच्छेद करा.
आणि अशा प्रकारे शिरछेद करा म्हटल्यानंतर गुरुजीत शिर धडा वेगळं चांदणी चौकामध्ये, दिल्लीच्या चांदणी चौकामध्ये केलं, दरबारामध्ये केलं नाही, जिथं अनेक लोक जमलेले होते आणि तिथं ही शिक्षेची अंमलबजावणी केली. गुरुजींचं शिर धडा वेगळं केलं आणि मग धडा वेगळा केल्यानंतर चिठ्ठी जी होती गुरुजींची गळ्यामध्ये अडकवली ती काढली आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं, धर्म हेत साकार जिन किया, शीस दिया पर शीर न दिया. मी धर्मासाठी बलिदान केलेलं आहे, शीर दिलं म्हणजे माझं तुम्ही शीर कलम केलं, पण शीस नाही दिया याचा अर्थ मी तुमच्या पुढे शीर झुकवलं नाही, तुम्हाला मी शरण आलो नाही. माझं शीर काय ते कधीतरी कलम होणार होतं, तुम्ही केलं नसतं तरी मला मरण येणारच होतं, परंतु मी तुमच्या पुढे जसं छत्रपती संभाजी महाराजांनी केलं की औरंगजेबाने एवढे त्यांना यातना दिल्या तरी सुद्धा त्यांनी माघार घेतले नाही आणि अशा प्रकारे तुकडे तुकडे करून जशी संभाजी महाराजांची गत केली तसा यांचा शिरछेद केला. पण गुरुजींच्यावर प्रेम करणारे त्यांचे अनेक भक्त होते आणि त्या चांदणी चौकामध्ये जिथं शिरछेद केला तिथं भाई जायता नावाचा एक तरुण उभा होता आणि हा तरुण तिथं त्यांनी पाहिलं की गुरुजींचं शिर उडवलेलं आहे. त्यांनी तिथल्याच एका शिपायाचा घोडा पळवला आणि ते शिर हातात घेऊन तो निघून गेला आणि आनंदपूरला जाऊन त्यांनी गुरुजींचे पुत्र गुरु गोविंद सिंग पुढे जे झाले शिखांचे 10वे गुरु त्यांना नेऊन सुपूर्द केला आणि तिकडे त्यांचा अंत्यविधी त्या केला. आणि तिथं गुरुद्वारा शीशगंज नावाचा आज शिखांचं गुरुद्वारा उभा आहे, जिथं त्यांना ठार मारले त्या दिल्लीच्या चौकामध्ये, चांदणी चौकामध्ये. त्यानंतर दुसरा जो भक्त त्यांचा लखी शाह नावाचा तो तिथून माल वाहत होता आणि त्यांनी पाहिलं की गुरुजींचा शिरछेद केलाय. त्यांनी ती गाडी तिथंच सोडली आणि आपल्या बैलावर गुरुजींचं धड टाकलं आणि 4 किलोमीटर 4 मैल तो दिल्लीच्या बाहेर गेला आणि तिथे एका भक्ताच्या झोपडीमध्ये ते टाकलं आणि त्या झोपडीला आग लावून दिली आणि गुरुजींचा अंत्यविधी केला. म्हणजे मेल्यानंतर गुरुजींच्या शरीराची विटंबना होऊ नये, शिराच्या आणि धडाची विटंबना होऊ नये अशा प्रकारे त्यांच्या 2 शिष्यांनी 2 भक्तांनी महान कार्य केलं. आणि जिथं दिल्लीच्या बाहेर त्यांचं धड नेऊन त्याचा अंत्यविधी केला तिथं आज गुरुद्वारा रिकाबगंज नावाचं त्यांचा आज भक्तिस्थान बनलेलं आहे, गुरुद्वारा बनलेला आहे. अशा प्रकारे आपल्या धर्मासाठी, आपल्या पंथासाठी गुरुजींनी, गुरु तेग बहादरांनी औरंगजेबाला शरण न जाता मरण पत्करलं आणि त्यांनी या आपल्या पंथासाठी केलेलं बलिदान केवळ शिखांच्या इतिहासात नव्हे तर भारताच्या इतिहासात अमर झालं. अशा प्रकारच्या या गुरुदेवांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.